नमस्ते, GS24/7 न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. उपजिल्हा प्रमुख व्यंकटराव पाटील खतगावकर यांचा वाढदिवस देगलूर येथे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा. शिवसेना नांदेड जिल्हा उपप्रमुख व्यंकटराव पाटील खतगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त देगलूर येथील मानव विकास अंध विद्यालय अंध विद्यार्थ्यांना फळे व जीवनोपयोगी साहित्याचे वाटप तसेच वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. युवासेना नांदेड जिल्हा प्रमुख देगलूर विधानसभा नामदेव पाटील थडके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपक्रमातून समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. सदरील सामाजिक उपक्रम शुक्रवार दिनांक 10 जुलै रोजी पार पडला. शिवसेना नांदेड जिल्हा उपप्रमुख व्यंकटराव पाटील खतगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. युवासेना नांदेड जिल्हा प्रमुख देगलूर विधानसभा नामदेव पाटील थडके यांच्या नेतृत्वाखाली मानव विकास अंध विद्यालय देगलूर येथे अंध विद्यार्थ्यांसाठी फळ वाटप, जीवनोपयोगी साहित्य वितरण आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना अवशिष्ट जीवनोपयोगी साहित्य व फळांचे वाटप करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गरजा जाणून घेत त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जपणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीत उतरला. कार्यक्रमात युवासेना जिल्हा प्रमुख देगलूर विधानसभा नामदेव पाटील थडके, डॉक्टर व्यंकटराव धुमाळे, ॲडव्होकेट अशोक कापसे, ॲडव्होकेट अंकुश राजे जाधव, शिवसेना तालुका प्रमुख गंगाधर तमलुरकर, शिवसेना शहर प्रमुख व्यंकट पुरंबार, प्रशांत पाटील सुकमापूरकर, मिलिंद कावळगावकर, रणजित कुशावाडीकर, सुनील थडके, सुनील पाटील देगावकर, ज्ञानेश्वर शिंदे यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देत सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सेवा, संवेदनशीलता आणि पर्यावरण संवर्धन याचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकास पात्र ठरला. GS24/7 न्यूज लाईव्ह मुख्य संपादक मारुती पाटील बडजे देगलूर यांचा रिपोर्ट. साजरा होत आहे तरी काय सांगाल या संदर्भात? मी माझं भाग्य समजतो. आज देगलूर शिवसेनेच्या वतीने युवा आघाडी असेल किंवा आमचे तालुका प्रमुख साहेब असतील, शहर प्रमुख साहेब असतील, माझ्या ध्यानीमध्ये मनीसुद्धा नव्हतं की माझं एवढं एक लोक उपयोगी वाढदिवस साजरा करतील. मी माझं परमभाग्य आईवडिलाची शिण्यानं आज मला अंध शाळेमध्ये येऊन त्या मुलांसोबत माझा वाढदिवस साजरा करण्यात आला. माझ्या टीमच्या वतीनं त्यांना जे खाऊ फूल नाही फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न केला. मी माझं परमभाग्य समजतो की मला हे वाढदिवस अशा पद्धतीनं साजरा करण्याचा लाभ भेटलेला आहे. अनेकांचे वाढदिवस साजरे होतात आणि गाजावाजा होतो, आम्हाला खर्चही होतो, पण वेगळ्या पद्धतीनं आज आपण आपला वाढदिवस साजरा केला आहे. तरी हे वाढदिवस साजरा करणाऱ्यांसाठी आपला काय संदेश असणार आहे, काय सांगा? मी पहिलं सांगितलं, मी भाग्यवान समजतो की मला देगलूर शहरामध्ये अशी टीम भेटलेली आहे. मग युवा आघाडीची असेल, फादरवाडीचे तालुका प्रमुख असतील किंवा शहर प्रमुख असतील, ह्यांनी ठरवलेलं आहे. मी माझ्या म्हणतं काही ठरवलेलं नाही आणि मी त्यांचंही अभिनंदन करतो. असेच कार्यक्रम कोणाचाही वाढदिवस असेल, काही असेल तर घेत जावं आणि माझाही त्यांना पूर्ण पाठिंबा राहत जाईल प्रत्येक चांगल्या कामात.